दंडवत प्रणाम. स्त्री विटाळाशी असल्यावर अपवित्र असते. 800 वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामींनी या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते आजही विज्ञानाला थक्क करणार आहे. एकदा औसा शौचास जाऊन येत होत्या. त्यांनी लांबूनच स्वामींना पाहिलं, पण मी अपवित्र आहे या भावनेने त्यांनी नमस्कार केला नाही. स्वामींनी त्यांना जवळ बोलवलं आणि एक महान सत्य सांगितलं. मनीचे अभिलाख निवर्तले तरी सुची असुची हे दोन्ही नाही. अर्थात जर तुमचं मन शुद्ध असेल तर शरीराच्या कोणत्याही क्रियेने तुम्ही अपवित्र होत नाही. दुसऱ्या एका प्रसंगात उमाईसा विटाळाशी होत्या. त्यांना वाटलं की त्यांनी स्वामींच्या पायाला स्पर्श करून विटाळ केलाय की काय, पण स्वामींनी त्यांना विज्ञानाची जोड देत समजावलं की हे एके धातुस्त्रवे मग निवर्ते याचा विकल्प धरू नये. ज्याप्रमाणे डोळ्यातून चिपडे आणि नाकातून शंभूड येतो तसाच हा एक नैसर्गिक शारीरिक धर्म आहे. यात कसलाही विटाळ मानू नका. स्वामींनी तेव्हा सांगितलं होतं की खरी अपवित्रता शरीरात नाही तर मनातल्या वाईट विचारात असते. संशय सोडा आणि भक्तीच्या शुद्ध मार्गाला लागा. स्वामींचे हे विचार आवडले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये दंडवत प्रणाम लिहायला विसरू नका. दंडवत प्रणाम.